आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेनेकडूनच कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी मिळणार अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। मात्र छत्रपती संभाजीराजे यांच्या नावावरून अजूनही सस्पेन्स कायम आहे, कारण संभाजीराजे मुंबईत दाखल झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी संजय पवार यांचं नाव जाहीर केलेलं आहे। त्यानंतर मराठा संघटना आणि संभाजीराजे समर्थक शिवसेनेवर नाराज झालेत। त्यांनी शिवसेनेवर आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय। संभाजीराजे छत्रपतींनी कसं वागावं अशा अनेक अटी ड्राफ्टमध्ये घातल्या होत्या असा आरोप संभाजीराजेंच्या समर्थकांनी केलाय। राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून छावा संघटनेनं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना इशारा दिलाय। 6व्या जागेबाबत संजय राऊत यांनी नाक खुपसू नये, अन्यथा त्यांना किंमत चुकवावी लागेल असा इशारा छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी दिलाय। छत्रपतींच्या घराण्याचे उपकार शिवसेना विसरल्याची टीका मराठा समाजाचे नेते आबासाहेब पाटील यांनी केलेली आहे। शिवसेना आणि मवियानं संभाजीराजेंना उमेदवारी देऊन आपला शब्द पाळावा असंही आबासाहेब पाटील यांनी म्हटलंय। संभाजीराजे छत्रपतींच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून छावा संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप छावा संघटनेनं केलाय। आगामी निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला। छत्रपतींचं नाव घेऊन राज्य करणाऱ्यांनी छत्रपतींच्या वंशजांना अल्टिमेटम देणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली। छत्रपती घराण्याचा सन्मान राखत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेला पाठिंबा देणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही, याकडे लोणीकरांनी लक्ष वेधलं। राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये घोळ सुरू आहे। राज्यसभेसाठी मुंबईतून मिलिंद देवरा, संजय निरुपम इच्छुक आहेत, तर दिल्ली वर्तुळात गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, अविनाश पांडेंच्या नावाची चर्चा आहे। दिल्लीतील नेत्यांची अजूनही महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा झाली नाही, त्यामुळे काँग्रेसमधला हा घोळ कधी संपणार असा सवाल उपस्थित केला जातोय। ओबीसी आरक्षणासाठी सरकारनं कंबर कसले। जूनच्या पहिल्या आठवड्यात इम्पिरिकल डेटा तयार करून सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचं एनसीपीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर विविध विषयांना घेऊन टीका केलेली आहे। राज्य सरकारमध्ये सध्या बोलघेवड्या नेत्यांची गर्दी झाली असून राज्य सरकारच्या पापामुळे ओबीसींचं आरक्षण गेल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। सरकारनं ओबीसींच्या बाबतीत टाइमपास केला असून तारखा देऊन देखील सरकारनं काहीही केलं नसल्याचं देखील ते म्हटले। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये अशी भूमिका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली आहे। राज्य सरकारची मानसिकता आरक्षण टिकवून ठेवण्याची नाही असा आरोप देखील त्यांनी केला। मोर्चे पुन्हा निघाले तर सरकार बदलेल असंही पंकजा मुंडे औरंगाबादमध्ये म्हणाल्या। नवी मुंबई महापालिकेवर असलेली भाजप नेते गणेश नाईक यांची सत्ता खेचण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे। नवी मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक नवी मुंबईमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर देखील चर्चा झाली। नवी मुंबईतील अवैध धंद्यांबाबत मंगळवारी भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली। या अवैध धंद्यांमधून होणाऱ्या वसुलीची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। यावेळी राज्याच्या पोलीस महासंचालकांशी देखील त्यांनी चर्चा केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये माहिती भवन इमारतीच्या हस्तांतरणाचा सामंजस्य करार करण्यात आला। राजकारण आणि पत्रकार यांच्यातील संबंध लहानपणापासून पाहत मोठा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। पत्रकारितेशी ऋणानुबंध कायम असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हटले। मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई येथील माहिती भवनासंदर्भातील सामंजस्य कराराचे सिडको आणि माहिती जनसंपर्क महासंचालनालय यांच्यात हस्तांतरण झालं। यावेळी राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, माहिती महासंचालक तथा सचिव दीपक कपूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी तसंच माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये सलग तिसऱ्या दिवशी देखील महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली। दावोसमध्ये ऊर्जा निर्मिती क्षेत्रात 50,000 कोटींचे करार करण्यात आले। या निमित्तानं 3 दिवसात सुमारे 80,000 कोटींचे करार पूर्ण झालेत। यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसंच ऊर्जा मंत्री नितीन राऊत उपस्थित होते। अमित ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं जय श्रीराम लिहिलेली शाल भेट देण्यात आलेली आहे। संदीप पाचंगे यांनी शाल ही भेट दिली आहे। हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। मनसेची हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल सुरू असल्याचं यातून स्पष्ट होतंय। मालवणच्या तारकर्लीमध्ये समुद्रात बोट बुडाली आहे। या दुर्घटनेमध्ये समुद्रातून बुडून 2 जणांचा मृत्यू झालाय तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान यातील 16 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना किनाऱ्यापासून काही अंतरावर ही बोट बुडाली। दरम्यान बोटिंग करणाऱ्यांनी पर्यटकांना लाईव्ह जॅकेट दिलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। बंधाऱ्याच्या चारीसाठी खोदलेल्या खड्ड्यात शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला। बीड जिल्ह्यातल्या माजलगावमध्ये ही घटना घडली। सद्दामच्या मृत्यूला पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्यानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। वर्धा शहरातील फर्निचरच्या दुकानाला आग लागली होती। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। दुकानदारांनी प्रसंगावधान दाखवत वायर तोडल्यानं मोठं नुकसान टळलं। केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली असून केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। केतकीला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून अॅट्रॉसिटी गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। अभिनेत्री केतकी चितळेवर राज्यभर गुन्हे दाखल आहेत। त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी सांगितलंय। कोपरी उड्डाण पुलाला आणि वृक्षतोडीला भाजपनं सुद्धा तीव्र विरोध दर्शवलेला आहे। भाजप शिष्टमंडळानं मंगळवारी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत प्रशासन शिवसेनेच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप केलाय। या उड्डाण पुलाची रचना तांत्रिकदृष्ट्या चुकीची असून 20% अधिक रकमेची निविदा मंजूर केल्यानं भाजप शिष्टमंडळानं यावेळी आयुक्तांना माहिती दिली। नालेसफाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या ठेकेदारावर वन खात्यानं गुन्हा दाखल केल्याचे तीव्र पडसाद पालिकेमध्ये उमटलेले आहेत। पालिकेत झालेल्या बैठकीत आयुक्त अनिल कुमार पवार आणि खासदार राजेंद्र गावित यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावलं। नालेसफाई हे सार्वजनिक हिताचं काम असून गुन्हा का दाखल केला असा सवाल खासदार गावित यांनी उपस्थित केला। तर आम्ही तुम्हाला कायदा काय असतो ते दाखवून देऊ असा दम देखील त्यांनी दिला। भिवंडी शहरालगत असलेल्या वारी नदीला जलपर्णीचा विळखा पडलेला आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उड्डाण पुलाच्या कामाचा मलबा नदीपात्रात ठेवल्यानं हा परिसर जलमय होण्याचा धोका निर्माण झालाय। अंबरनाथमधील शिवगंगा नगर भागातील फार्मिंग सोसायटीमध्ये मादी धामण सापाला सर्पमित्र प्रकाश गोयल यानं रेस्क्यू करून आपल्या घरी आणलं। या सापानं गोयल यांच्या घरी 12 अंडी दिलेली आहेत। ही सगळी दृश्य त्यांनी मोबाईलमध्ये टिपली आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी एक अनोखी घटना पाहिली। वाघाच्या बछड्यानं अस्वलाचा रस्ता रोखल्यावर संतापलेल्या अस्वलाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। यावेळी T19 वाघाच्या बछड्याच्या मागे अस्वल धावलं आणि अस्वलाचा रुद्रावतार पाहून वाघाच्या बछड्यानं जंगलात धूम ठोकली। एरवी जंगलाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघाला देखील संतापलेल्या अस्वलापुढे माघार घ्यावी लागली। गेल्या 4 दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती। दरम्यान पुढील 4 दिवस पुन्हा पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे। कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पावसाचा अलर्ट असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलंय। वादळी वाऱ्यानं मोठ्या प्रमाणात झाडं पडली असून विजेचे खांब आणि तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। अनेक ठिकाणी पेट्रोल पंपासह घरावरची पत्रे उडाली आहेत। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
भंडारा जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे। पवनी, भंडारा आणि मोहाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला। दरम्यान यंदा पावसाचं आगमन लवकर झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अकोल्यातील खडकी परिसरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या बाजूला एक मोठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अचानक फुटल्यानं या परिसरात लाखो लिटर पाणी वाया गेलं। दरम्यान पाण्याचा हा अपव्यय सुमारे 1 तासापासून सुरू होता। यवतमाळमध्ये जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। जिल्ह्यातील सुर्ला ते गोधणी या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी 18 वर्षांपूर्वी आपल्या सुपीक जमिनी दिल्या होत्या। मात्र शेतकऱ्यांना अजूनही याचा मोबदला मिळाला नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचं यवतमाळच्या आझाद मैदानात हे आंदोलन सुरू आहे। धुळे शहरातील दुरावस्थ झालेल्या रस्त्यांच्या समस्येविषयी शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती। या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सार्वजनिक बांधकाम विभागाला बेशरमच्या झाडांची भेट देऊन निषेध केला। यावेळी शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नांदेडमध्ये गोदावरी नदीमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। लोहा तालुक्यातील वाळकी येथील 21 वर्षीय संतोष कदम याची भारतीय सैन्य दलात निवड झाली होती। वैद्यकीय तपासणीसाठी तो नांदेडला आला होता। तपासणी झाल्यानंतर मित्रांसोबत तो विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर दर्शनासाठी गेल्यानंतर तो गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेला, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी 31 जुगाऱ्यांना अटक केली आहे। आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून दररोज इथे जुगार खेळण्यासाठी गर्दी होत होती। याबाबत मांडवी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली। या जुगार अड्ड्यावरून 1.5 लाख रुपये रोख आणि 6 चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत। विरारमध्ये एटीएम फोडून लाखो रुपये लुटून नेल्यानंतरही बँका सुरक्षेबाबत जागरूक नाहीयेत। अनेक एटीएम सुरक्षा रक्षकांशिवाय सुरू आहेत। पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांकडे बँकांनी दुर्लक्ष केल्याचं न्यूज 18 लोकमतच्या रियालिटी चेकमध्ये स्पष्ट झालंय। विरारमध्ये एका बारबालेनं बनावट बंदुकीच्या सहाय्यानं एका सोनाराचं दुकान लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र सराफानं प्रसंगावधान दाखवून या महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। मंगळवारी दुपारी एक बुरखाधारी महिला दुकानात शिरली आणि तिनं लपवून आणलेली बंदूक काढत धमकावण्यास सुरुवात केली। मात्र गुजर यांनी प्रसंगावधान दाखवत या महिलेला पकडलं। त्यानंतर तिला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। फसलेल्या लुटीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथील ग्रामसेवकासह सरपंचाच्या पतीला लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलंय। रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवकाला धनादेशवर सही करण्याच्या मोबदल्यात 4,000ची लाच घेताना त्यांना पकडले। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका अनुसूचित जाती जमातीच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती। या घटनेच्या निषेधार्थ अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं। या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समितीनं केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सेवाग्राम विकास आराखडा शिखर समितीची बैठक पार पडली। यावेळी विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी 81.57 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलाय। तसेच एकूण 224 कोटी रुपयांच्या सुधारित सेवाग्राम आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करवायची कामं आणि वेळेत पूर्ण व्हावीत, तसंच त्या कामांचा दर्जा उत्कृष्ट राहील याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या। संत मुक्ताबाईंच्या 725व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून आलेल्या पांडुरंगाच्या पादुकांचं भुसावळ येथील विठ्ठल मंदिरात जोरदार स्वागत करण्यात आलं। मंगळवारी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईचा 725वा अंतर्धान सोहळा पार पडला। यावेळी पांडुरंगांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी देखील गर्दी केली होती। या सोहळ्याची सांगता करण्यासाठी कौंडण्यपूर येथील रुक्मिणी संस्थान, त्र्यंबकेश्वर येथील संस्थान, सासवड येथील संस्थान, आळंदी येथील संस्थानचे मुख्य मुक्ताईनगर मंदिरामध्ये दाखल झाले। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका नीता अंबानी यांच्या हस्ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक व्हॅल्यू प्रोग्रामचं ओडिशामध्ये अनावरण करण्यात आलं। ऑलिम्पिक खेळाची मूल्य मुलांमध्ये रुजावीत या उद्देशानं या कार्यक्रमाची योजना आखण्यात आली आहे। जपानच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले। दरम्यान मायदेशी परतताना मोदींनी जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांना रोगन पेंटिंगसह हातानं कोरलेली पेटी भेट दिली।
जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। याबाबत केंद्रानं राज्यांना गाईडलाईन्स दिलेल्या आहेत। बाहेरच्या देशातून येणारे लोक ट्रेस करावे। सध्या देशात एकही मंकीपॉक्सचा रुग्ण नाही, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे। ज्ञानवापी मशिदी प्रकरणी आज वाराणसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिलेली आहे। या प्रकरणी आता 26 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे। एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। ओवैसी यांनी एक फेसबुक पोस्ट करत इतिहास आणि मुघलांसंदर्भात वक्तव्य केलंय। मुघलांशी भारतीय मुस्लिमांचा कोणताही संबंध नाही, असं ओवैसींनी म्हटलंय। दरवर्षी वीज पडून शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते आणि विशेषतः शेतकरी मेंढपाळ यांना शेतात, जंगलात, उघड्यावर वीज वारा यांचा सामना करावा लागतो। मात्र आता भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयानं दामिनी ॲप हे मोबाईल ॲप आणलेलं आहे। या ॲपच्या माध्यमातून आपल्याला आता वीज पडण्याची पूर्व सूचना मिळणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झालाय। सैफुल्ला असं त्याचं नाव आहे। श्रीनगरमध्ये त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे प्रशासनानं तात्काळ केदारनाथ यात्रा थांबवलेली आहे। या दरम्यान रुद्रप्रयाग ते गुप्तकाशीपर्यंत 5000 प्रवाशांना जागोजागी थांबवण्यात आलंय। याचवेळी सोनप्रयागमध्ये 2000 आणि गौरीकुंडामध्ये 3200 प्रवाशांना थांबवलंय। सकाळपासून कोसळणाऱ्या रिमझिम पावसामुळे प्रशासनानं खबरदारी म्हणून केदारनाथ यात्रा थांबवलेली आहे। उत्तर प्रदेशातील कानपुरात सोसाट्याच्या वाऱ्याचं वादळ पाहायला मिळालं। यावेळी लोकांची देखील तारांबळ उडाली। कानपूरमध्ये प्रचंड कडाक्याच्या थंडीच्या आणि बर्फाच्या प्रदेशात आयटीबीपीचे जवान खेळताना दिसून आले। आईचं पत्र हरवलं हा खेळ जवान खेळताना पाहायला मिळाले। स्पिती व्हॅलीमध्ये यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी सुरू झालेली आहे। त्यामुळे स्पितीमधील वातावरण पर्यटकांसाठी आनंदाचं बनलंय। भारतीय टी20 क्रिकेट संघात निवड झालेल्या उमरान मलिकच्या कुटुंबियांची जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी भेट घेतली। जम्मूतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मनोज सिन्हा यांनी उमरानच्या कुटुंबियांचं अभिनंदन केलं। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुजरातमधील सासन जंगलात जाऊन वन्यजीवांची पाहणी केली। यावेळी वनविभागाच्या जीपमध्ये केंद्रीय मंत्र्यांसोबत गुजरातचे राज्यमंत्री किरीट सिंग राणा, मंत्री जगदीश विश्वकर्मा, राज्यसभा खासदार आणि एशियाटिक लायनवर पुस्तक लिहिणारे डॉक्टर परिमल नाथवानी देखील उपस्थित होते। जंगलात शिरताच भूपेंद्र सिंग यांच्या स्वागताला सिंहांचा कळप पाहायला मिळाला। हा संपूर्ण कळप त्यांच्या जीपसमोर उभा होता। या ताफ्याला 20 पेक्षा जास्त सिंहांचं एकाच वेळी दर्शन घडलं। भूपेंद्र यादव हे 2 दिवसीय सासन दौऱ्यावर असून त्यांची वनविभाग अधिकाऱ्यांसह हॉटेल रिसॉर्ट मालकांशी बैठक देखील आहे। नॅशनल पार्क किंवा प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर प्राण्यांसोबतचे फोटो काढण्याचा मोह कुणालाच आवरत नाही। काही लोक तर अशा प्राण्यांच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि असाच प्रयत्न त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतो। सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हत्तीचा फोटो काढणाऱ्या एका मुलीला हत्तीनं जोरात सोंड मारली। हत्तीनं एवढ्या जोरात सोंड मारली की ती तरुणी तिथेच खाली पडली। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।